नागपुर से एक बड़ी और चिंताजनक खबर सामने आई है। भूमि जनशक्ति परिवर्तन शेतकरी शेत मजदूर संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव देवरकर ने भारतीय जनता पार्टी विधायक गोपीचंद पडोलकर के कथित भड़काऊ बयान की कड़ी निंदा की है। बताया जा रहा है कि विधायक ने सार्वजनिक रूप से एक महिला आत्महत्या मामले को लेकर देश भर के क्रिश्चियन समाज और धर्मगुरुओं को निशाना बनाते हुए 11 लाख रुपए तक का इनाम देने का ऐलान किया। इस बयान पर प्रतिक्रिया देते हुए भीमराव देवरकर ने कहा कि यह न सिर्फ असंवैधानिक है बल्कि भारतीय संविधान की धर्मनिरपेक्ष मूल भावना के भी खिलाफ है। उन्होंने मुख्यमंत्री से मांग की है कि गोपीचंद पडोलकर के खिलाफ तत्काल कानूनी कार्रवाई की जाए और उनकी विधायक की सदस्यता रद्द की जाए। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि अगर आगामी 7 दिनों में इस विषय पर उचित कार्रवाई नहीं की गई तो भूमि किसान जनता पार्टी, भूमि जनशक्ति परिवर्तन शेतकरी संगठन और अन्य सामाजिक संगठनों की ओर से महाराष्ट्र भर में व्यापक जन आंदोलन छेड़ा जाएगा। गोपीचंद पडोलकर यांनी ख्रिस्ती धर्माच्या सेवकाच्या विरुद्ध व पास्टर आणि खाद्री लोकांच्या विरोधामध्ये त्यांना त्यांचे तुकडे करा, त्यांचा सैराट करा, त्यांना अशा प्रकारे दुर्दैव असे एकदम अशोभनीय बोलून त्यांच्यावरती त्यांना मारा, त्यांना 3 लाख 5 लाख 11 लाखाचे असे बक्षीस जाहीर केले। हे याचा आम्ही पहिला जाहीर निषेध करतो आणि त्या आमदाराला पडाळकराला त्यांच्या पदावरून तात्काळ निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावं। कारण की ख्रिस्ती समाज हा शांतीपूर्वक समाज असल्या कारणाने त्यांनी त्यांच्यावरती जे काही एका सांगलीमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेचा जे ऋतुजाताई होती त्यांचं आम्हाला दुःख आहे की त्या ऋतुजाताईंचा जे काही घटना घडली त्यांचं आपसी आणि एक व्यक्तित्व काही कौटुंबिक वादाचा एक वाद होता, पण त्या वादाचा यांनी आमदार पडोलकर यांनी त्याचा गैरफायदा घेऊन आणि महाराष्ट्राच्या तमाम विश्वासी म्हणजे ख्रिस्ती लोकांना मन दुखून, त्यांच्या भावना दुखून व त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन की त्यांना ठोका, त्यांचा सैराट करा असे जे वक्तव्य केले एका आमदाराला हे अशोभनीय आहे। कारण की आम्ही एका संविधानिक राज्यामध्ये जगत आहोत आणि संविधानिक राज्यामध्ये जगत असताना असं जंगल राज्य करणं हे गैरकायदेशीर आहे आणि त्यांनी जो काही शब्दाचा उल्लेख केलेला आहे तो गैरकायदेशीर आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जे निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आमची ही मागणी आहे की भाजप आमदार गोपीचंद पडोलकर यांना तात्काळ त्यांच्या आमदारकीमधून रद्द करण्यात यावा, अन्यथा जर रद्द नाही करण्यात आले तर ख्रिस्ती भूमी किसान जनता पार्टी व भूमी किसान जनता पार्टीच्या वतीने व शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केले जातील। जर कोणत्याही ख्रिस्ती धर्माच्या व्यक्तीला, कोणत्याही पास्टराला किंवा कोणत्याही बिशपला जर कोणत्याही प्रकारची हानी झाली असेल, कारण की त्यांनी ज्या वक्तव्य केलं होतं प्रसारच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून की त्यांचा सैराट करा, कारण की भीतीचं वातावरण हे सर्व पास्टर लोकांवरती व अन्य समुदायावरती झालेलं आहे। कारण की मायनॉरिटीला कॅप्चर करून कधी ख्रिश्चन धर्माला, कधी मुस्लिम धर्मांना, कधी अन्य धर्मांना कॅप्चर करून हे जे काही राजकारण चालत आहे या राजकारणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे। आणि जे काही पडोलकर ज्यांनी काही जे वक्तव्य केलेलं आहे, जे गंभीर वृत्तीचं जे वक्तव्य केलेलं आहे यांच्यावरती तात्काळ FIR रजिस्टर करण्यात यावी आणि त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी। जर यांची आमदारकी रद्द झाली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने तीव्र आंदोलन करू आणि आम्ही अनेक सामाजिक संघटना व शेतकरी संघटना व अनेक संघटना आम्ही एकत्र रस्त्यावरती उतरू। आणि जर याच्यावरती यांनी जो काही शब्द दिलेला आहे हा शब्द फक्त आणि फक्त त्यांनी त्यांच्या कोणत्याही प्रकारचं त्यांच्या जे काही कृत्य झालं होतं, जे कृत्य झालं होतं, ज्या बहिणीवरती दैवी जे दुःख झालं होतं, म्हणजे ज्यांनी आत्महत्या केली होती ऋतुजा यांनी, ती आत्महत्याचं ज्यांनी जे घटना घडली आहे त्या परिवारावरती किंवा ज्यांनी याच्यात दोषी असेल त्याच्यावरती सक्त आणि सक्त कारवाई करण्यात यावी। आणि अशा प्रकारचं कुणाच्याही धर्मावरती टीका करणं किंवा कोणत्या धर्मगुरूला मारहाण करणं किंवा कोणत्याही प्रकारचं असे वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे आणि एक शासकीय व्यक्ती म्हणजे एक प्रशासकीय असे ज्या प्रकारचे जे कृत्य केले यांच्यावरती आम्ही जाहीर निषेध करत। गोपीचंद पडोलकर की तरफ से जो बयानबाजी आई है सामने और उसके अंतर्गत जो इंसानियत पर एक दोष आरोप कड़े शब्दों में हत्या करने, मर्डर करने, धमकी देने और उसके तहत ऐलान करना कि रुपया देंगे 5 लाख 11 लाख, ये सरासर संविधान अंतर्गत बेकार की बातें हैं और इंसानियत के विरुद्ध में भी ये हैवानियत की बातें हैं। इस तरीके से एक संविधान अंतर्गत स्थापित नेता, MLA, आमदार, CM जो भी है, इस तरीके से बात करना
ये बड़ा निंदाजनक है। इसलिए मैं इसके विरुद्ध में बड़ा विरोध प्रकट करता हूँ अपने मसीह समाज की ओर से, और आशा करता हूँ कि शासन में बैठे पद अधिकारी मिस्टर गोपीनाथ जी के विरुद्ध में कड़ा एक्शन उठाएंगे और उन्हें उनके पद से बर्खास्त करेंगे। ये आशा करते हुए मैं मसीह समाज की ओर से सरकार से अपील करता हूं कि वो जल्द से जल्द एक्शन ले। क्रिश्ती धर्म को न्याय मिलना चाहिए और जो आमदार ने जो बोला है, जो आमदार में जो बोला है उसको निलंबित करना चाहिए, उसके पद से हटाना चाहिए। अगर ऐसा नहीं हुआ हमारा पूरा क्रिश्ती समाज रोड पर उतरेगा और आपको पूरा ये कर देगा। उसके बाद में आप नहीं बोलोगे, आंदोलन मोर्चा वगैरह निकालेंगे और क्रिश्ती समाज को आप एक न्याय दो, बस यही चाहती हूँ। माझा प्रश्न मी सोडवत आहे की जो व्हिडिओ बघितला मी, तो व्हिडिओ बघताना मला बहुत फार दुःख झालं। दुःख कसं झालं की हे मसी लोकांच्या विरोध मध्ये हे का उठत आहे, हे जे सच्चाई आहे मसी लोकांची आणि हे जे दुःख उचलून कष्ट उचलून निर्माण करत आहे, एक एक आत्मा अगर वाचवत आहे तर त्यांच्या या लोकांना किती मोठं त्याला दुःख होत आहे। आम्हाला दुःख होत आहे पण त्यांना कशी खुशी होत आहे। तर त्या खुशीच्या निर्माण करता ह्या लोकांना आम्हाला जबाब दिल्या पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये अगर असे शब्दाचे सवाल जर अगर यांना खडे केले आणि ह्या जाती निर्माण मध्ये हे लोक असे फूट पाडत आहे की हे आम्हाला यांना शोभा देत नाही। या लोकांना सोबतच देत नाही, पण हे जाती धर्माचा निर्माण करून शाने हे वाद निर्माण करत आहे एक जातीच्या भेद मध्ये। तर यांच्या आम्हाला कडक त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला कडक हे पाहिजे।